मला जवळून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल. हे बघा, हे गेम झोन आपल्याला खूप सारे पाहायला मिळणार आहेत. आणखी पण आपल्याला पाळणे वगैरे ते पुढे पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथं आपल्याला प्रॉन्स कोळंबी, पापलेट मसाला, कोलंबी फ्राय वगैरे, कोळंबी बिर्याणी, कोळंबी मसाले, मच्छी सुका चिकन वगैरे, कोळंबी मसाला, चिंबोरी मसाला किंवा हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मी आलोय बदलापूर ईस्टमध्ये कात्रप एरियामध्ये. येथे ना मित्रांनो भव्य असा आगरी महोत्सव सुरू झालेला आहे. आज पहिलाच दिवस आहे म्हणजे 26 डिसेंबर 2025 आणि संध्याकाळी टायमिंग आता 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. 26, 27, 28 असं 3 दिवस हे महोत्सव इथे लागलेला असणार आहे. तर नक्की तुम्ही ना या महोत्सवाला व्हिजिट करू शकता. आणि आगरी महोत्सव म्हटलं म्हणजे आपल्याला आगरी फूड इथं पाहायला मिळणार आहे आणि कोणकोणते कन्झ्युमर स्टॉल्स इथे पाहायला मिळणार आहे त्याच्याबद्दल पण संपूर्ण माहिती देणार आहे. आणि मित्रांनो इथे ना बालनगरी पण पाहायला मिळणार आहे. आणि पाहू शकता बघा इथे उद्घाटन सोहळा चालूच आहे पाठीमागं, म्हणजे आता उद्घाटन होणार आहे थोड्या वेळामध्ये. तर आपण आतमध्ये जाऊन पाहू आपल्याला कोणकोणते कन्झ्युमर स्टॉल्स पाहायला मिळणार आहे आणि कोणकोणते आगरी फूड इथे आपल्याला पाहायला मिळणार, त्याच्याबद्दल संपूर्ण माहितीने पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्र बघा आता मी ना महोत्सवच्या ठिकाणी आलोय आणि समोरच मेन रोड आहे कात्रप एरियामध्ये. आणि बघा इथे आगरी महोत्सव सुरू झालेला आहे. तालुका क्रीडा संकुल कांबरेन हायस्कूलच्या अगदी बाजूला. आणि 3 दिवस हे महोत्सव इथे असणार म्हणजे 26, 27 आणि 28. आणि बघा इथं जेजुरीची प्रतिकृती साकारली बघा किती सुंदर आहे. तर आपण आहे ना आतमध्ये जाऊन आहे ना पूर्ण महोत्सव एक्सप्लोर करूया. आणि बघा इथे कार पार्किंगसाठी बाईक पार्किंगसाठी ना ऑप्शन पण दिलेला आहे. तर तुम्ही तुमच्या कारनी बाईकने आले तुम्ही इथं कार बाईक पार्क पण करू शकता. आणि इथे बाहेर पण आहे ना मैदानामध्ये आपल्याला कन्झ्युमर स्टॉल्स पाहायला मिळणार आहे. आता पहिल्याच दिवसात म्हणजे सुरुवात आहे आता. आणि बघा महोत्सवाचं उद्घाटन वगैरे झालेलं आहे. आता जे कार्यक्रम पार पडलेले आहेत सगळे आता आतमध्ये चालले. तर आपण आतमध्ये जाऊन पाहूया आपल्याला कोणकोणते स्टॉल्स पाहायला मिळणार. मला जवळून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल. हे बघा, तर मित्र इथे देवाचे दर्शन झालेले आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. आणि या साईडला पण बघा खूप सुंदर सजवलंय. हे बघा आपल्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहायला मिळणार आहे. जुन्या आगरी समाजातील गावांच्या चालीरीती व परंपरा पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथे कार्यक्रम पण सुरू आहे. तर मित्र बघा दोन्ही साईडने जाऊ शकतो आपण. या साईडने पण एंट्री आहे आणि या बाजूने पण एंट्री आहे. दोन्ही बाजूने आपण जाऊ शकतो. सध्या आपण त्या साईडने जाऊ म्हणजे आपल्याला बघा सगळे ना डेकोरेशन पाहता येईल कोणकोणते डेकोरेशन इथं साकारलेले. हे बघा आपण आता आहे ना या बाजूने जाऊया. आणि बघा किती सुंदर डेकोरेशन साकारलेलं आहे इथं. आणि बघा एंट्री करताच ना आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन होते. किती सुंदर सजवले बघा. मकर पण किती सुंदर बनवले. आणि मित्रांनो एंट्री आहे ना पूर्णपणे फ्री आहे. आपण ना पहिला ते पाहूया. बघा इथे ना आपल्याला आपलं नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहायला मिळणार आहे. लोकनेते डी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे बघा सुंदर प्रतिकृती साकारण्यात आलेली इथं. सुंदर बनवलंय. आणि बघा आणखी एक पुढचं डेकोरेशन आहे तो पण पाहूया. हे बघा जुन्या आगरी समाजातील गावाच्या चालीरीती व परंपरा. गावातलं घर वगैरे शेत वगैरे दाखवण्यात आलेलं आहे. आणि बघा आगरी कोळी समाजाचे परंपरागत व्यवसाय इथे दाखवण्यात आलेले आहे. चला आणखी पुढचे पण पाहूया. आणि या साईडला पण वगैरे सुंदर सगळे आणि विठ्ठलाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे बघा इथे काय लिहिलं आहे आगरी कोळ्यांच्या प्रथा आणि जुन्या समाज व्यवस्था. नमस्कार. आगरीला भेट झाली होती. हो हा स्टॉल आहे. अच्छा आहे का. तर मित्र समोर ना एकविरा देवीचं मंदिर बनवलंय.
मुसळ वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथं आपल्याला विठ्ठलाची सुंदर आणि मूर्ती पाहायला मिळणार आहे. आणि बैलाचा जोडा पण बघा, पाहू शकता किती सुंदर आहे. आणि बघा पंधारा, केसर, मूर्ती, झीट, नांगर, इरली आणि भांडी पण दाखवली. वेगवेगळ्या प्रकारची भांडी पण आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. बघा, पाहू शकता. हे बघा, हे सगळे लाईनीने आपल्याला कंझ्युमर स्टॉल पाहायला मिळणार आहे. आणि समोर बघा स्टेज किती सुंदर सजवलाय. बघा इथं हा पहिला स्टॉल आहे. इथे आपल्याला मंचुरियन साठी आहे ना मसाले पाहायला मिळणार आहे. आता किंमत काय असणार याची मंचुरियन साठी? क्या प्राइस काय आहे? 120 का एक आहे. तर मित्रांनो 120 ला एक पीस असणार आहे आणि 200 रुपयाला दोन. तर मित्रांनो 2 पीस घेतले ना 200 रुपयाला मिळणार आहे. हे बघा अशा प्रकारे इन्स्टंट आहे. तुम्ही लहान मुलांसाठी पटकन बनवू शकता फूड. जर तुम्हाला बाय वगैरे करायचे असेल ना मसाले, बघा अशा प्रकारे ना ऑप्शन पण ठेवलेले आहे आणि तुम्ही टेस्ट करून पण आहे ना मसाले बाय करू शकता. अच्छा, होम डिलिव्हरी पण मिळते. तर मित्र बघा होम डिलिव्हरी पण मिळते आणि बघा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलाय. आणि बघा ताकामधली मिरची पण आहे. ही काय असणार, किंमत काय असते? दही ताक मिरची ही कशी असणार आहे? 50 रुपयाला. ओके. आणि लसूण चटणी 50 रुपयाला. ओके, चालेल. आणि बघा इथे पण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, चालेल, थँक्यू. आणि बघा या साईडला ना आपल्याला मुखवास वगैरे पाहायला मिळणार, तर त्यांची पण किंमत विचारूया. नमस्कार ताई, मुखवासची किंमत काय असणार आहे? 80 ला 100 ग्राम. सगळ्यांची प्राइस वेगवेगळी. ओके, तर मित्र सगळ्यांची प्राइस आहे ना वेगवेगळी असणार आहे. आणि पान कसे असणार आहे? पान 100 ला 100 ग्राम असणार आहे. ओके, चालेल, थँक्यू. चला मित्र, हा स्टॉल आपण कव्हर केलेला आहे आणि सगळ्यांची प्राइस वेगवेगळी आहे. आणि बघा या स्टॉलला आपल्याला लोणचं वगैरे पाहायला मिळणार आहे. भवानी लोणची पापड सेंटर. इथे आपण पापडांची किंमत विचारूया. काही लोणचांची किंमत काय असणार आहे? 100 रुपये पाव. कोणते पण सेम आहे वेगवेगळे? ओके, तर मित्र 100 रुपये पाव किलो असणार आहे लोणचे. सगळ्यांची प्राइस सेमच असणार आहे. आणि बघा पापड पण आहे. पापड कसे असणार आहे? ओके, तर 100 ला 3. तर मित्र बघा हे 100 ला 3 आहे आणि हे 100 ला 2 आहे. ओके, तर मित्र नाचणी पापड आहे, पोहा पापड आहे, राईस जिरा पापड आहे, तांदळाचे पापड आहे. आणखी वेगवेगळ्या प्रकारचे पापड पण इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा हा एक स्टॉल आहे. इथे आपल्याला मालवणी प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. दादांना विचारायची किंमत वगैरे काय असणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार दादा. आपल्या स्टॉलचं नाव सांगा. माझ्या स्टॉलचं नाव आहे श्री समर्थ कृपा जनरल स्टोअर आणि भोगटे मसाला. आपलं सगळं हे दुकान कोकणातलं आहे. कोकणातला आयटम घेऊन आलेलो आहे. त्याच्यात तुम्हाला लाडू, खाजं, मालवणी मसाला, मच्छी मसाला, कुळीत पीठ, डांगर पीठ, वडापीठ, कोकम सरबत. खाजा घेतला तर हे 60 रुपये 200 ग्रामचं पॅकेट येतं. अच्छा, आणि लाडू कणकवलीवरून येतं. त्याच्यानंतर लाडू पण हे कुडाळवरून येतात. अच्छा, घरगुती आपण सगळी पिठं बनवतो. हो, घरघंटीवर बनलेली पिठं आहेत, डंकावर पिचलेले आपले मसाले आहेत. अच्छा, सगळ्या प्रकारचे मसाले, सगळ्या प्रकारची पिठं आपण होममेड बनवतो. त्याच्या व्यतिरिक्त सांडगा मिरची आहे, कोकम सरबत आहे, आवळा सरबत आहे, सांडगे आहेत, आंबा पोळी, फणस पोळी. आणि मसाले जेवढा नॅचरल मिळेल, कोकणातलं जेवढा नॅचरल मिळेल तेवढा या प्रोडक्टला मिळतं. आपली होम डिलिव्हरी पण मिळते, फ्री होम डिलिव्हरी आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. मसाले कोणकोणते सांगा मला. आपल्याकडे मालवणी मसाला आहे, मच्छी मसाला आहे, संडे स्पेशल आहे, गरम मसाला आहे, आगरी मसाला आहे, घाटी मसाला आहे, लसूण चटणी आहे, ती चटणी आहे, गोडा मसाला आहे, काळा मसाला आहे, काश्मीरी मिरची पावडर मिळेल. त्याच्यानंतर आपली बेडकी मिरची पावडर, मसाला कुळीत पिठी आणि डांगर पीठ. अच्छा, चालेल. आणि कोणाला ऑर्डर वगैरे द्यायचं कॉन्टॅक्ट नंबर सांगा. आपल्याला जर आपल्याकडून जर मसाल्याची चव आवडली आणि तो मसाला हवा असेल तर तुम्हाला 9004691360 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. फ्री होम डिलिव्हरी मसाला मिळेल. ओके, चालेल, थँक्यू. चला मित्रांनो, दादा स्टॉल आपण कव्हर केले आणि पुढचे स्टॉल्स पण ते पण आपण कव्हर करूया. आणि बघ इकडे माझ्याकडे
आणि समोर आपल्याला बालनगरी पाहायला मिळणार आहे. आणि मग इथे सावंतवाडीची लाकडी खेळणी पाहायला मिळणार आहे आपल्याला या स्टॉलला. करायचं आहे याच जागेवरती आपण 15-20 मिनिटं फुगड्या करायचे तर स्टेशनरी प्रोडक्ट वगैरे किंवा टॉयज वगैरे पाहिजे ते पण आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तर विचारायची प्राइस वगैरे काय असणार आहे? तर यांची किंमत काय असणार आहे? 30 रुपये. आणि हे सगळे 30-30 रुपयाला आहे का सगळे? हे 50 रुपयाला, हे 30 रुपयाला, हे 70 रुपयाला. हा फेस चेंज होतो ना बघा अशा प्रकारे. आणखी लाकडी खेळणी पाहिजे ना ते पण मिळणार आहे आपल्याला सावंतवाडीची. आणि पाहू शकता लहान मुलांना उपयोगी आणि ती वॉच पण भारी दिसते. आणखी पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची खेळणी वगैरे पाहायला मिळणार आहे. ओके, थँक्यू. आणि आणखी इथं आपल्याला उपवास वगैरे पाहायला मिळणार आहे. जर उपवास वगैरे तुम्हाला पाहिजे ना ते पण आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. सेमच स्टॉल आहे त्यामुळे तुम्ही कव्हर नाही करायचं, मग तुम्हाला दाखवतो. आणि बघा या साईडला आपल्याला कटलरी प्रोडक्ट पाहायला मिळणार. तर विचारायची प्राइस काय असणार आहे? हो, याची प्राइस काय असणार आहे? 20 रुपये. सबका सेम है अलग अलग है? अलग अलग. ये इसका हाँ 20 रुपये. ओके. आणि बघा हे पण हेअर क्लिप पाहू शकता. अरे मंगळसूत्र 100 रुपये. आणि इयरिंग्स ओके 30, 40, 50 आणि ते 60 रुपये असणार आहे. आता या ठिकाणी आता 60 रुपयाला तुम्हाला दाखवतो जवळून. हा स्टॉल आपण कव्हर केलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. कल्पना मसाले इथे पण आपल्याला मालवणी प्रोडक्ट वगैरे पाहायला मिळणार. फुलपीठ वगैरे, आगरी मसाला वगैरे पाहिजे, पोहा वगैरे पाहिजे आणि राईस वगैरे. राईसची किंमत ताई, राईसची किंमत काय असणार आहे? गावठी तांदूळ हे कसे? उकडे तांदूळ कसे? उकडे तांदूळ आहे 80 रुपये अर्धा किलो. हे घावण्यासाठी हे कसे असणार? हे कसे असणार? 70 रुपये अर्धा किलो. आणि हे पुढचे छोटे हे कसे? ही कशी? ही कशी? अर्धा किलो 80 रुपयाला असणार आहे. आणि बघा आपल्याला ज्यूस वगैरे पाहिजे सर्व काय मिळणार आहे. आणि बघा मसाले पण पाहू शकता. तुम्हाला मसाले वगैरे पाहिजे ते पण इथे मिळणार आहे. आणखी पुढचे स्टॉल्स पण ते पण कव्हर करूया. आणि बघा इथे ना आपल्याला पापड छत्रपती शिवाजी महाराज किंमत काय असणार यांची? प्राइस काय वाली? 60ला 1 आहे, 100ला 2 असतात. 200 ग्रामचे पॅकेट आहे. नंतर 200 ग्रामचं पॅकेट आहे. आणि बघा बाय करण्या अगोदर तुम्ही टेस्ट पण करू शकता. हे मक्याचे तांदूळ आणि आणि हे ऑनियन रिंग आणि हे नाचणीचे. अच्छा हे लसूण मिक्स आहे, हे लसूण मिक्स आहे, कांदा मिक्स आहे. आणि सगळ्यांची सेम प्राइस आहे. 60 रुपयाला 1 आहे आणि 100ला 2. ओके चालेल, थँक्यू. आणि बघा यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलाय. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता. चालेल, थँक्यू. आदरणीय संजयजी जाधव साहेब विनंती करेन. या साईडला आपल्याला प्रिंटेड टी शर्ट वगैरे पाहायला मिळणार आहे. याच्या प्रतिमेला आपण पुष्पहार आपल्या शुभहस्ते आपण अर्पण करायचे. 5 मिनिटात टी शर्ट प्रिंट आहे. 5 मिनिटामध्ये तुम्हाला उपस्थित आपल्या काय किंमत काय असणार प्रिंटिंगची? 350 रुपये. ओके. वारकरी कोणत्या साईजचे मिळणार? आज कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कोणत्याही साईजचे टी शर्ट प्रिंट हरिभक्त महाराज 350 रुपयाला. कोणतं फॅब्रिक असणार आहे? आपण दीप प्रज्वलित करायचं. प्युअर कॉटन. ओके, तर प्युअर कॉटन मध्ये असणार आहे अशा प्रकारे. सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी विनंती करू. सुधादादा पाटील असतील, कुठे बाळारामजी काबरी असतील, केतनजी धुळे असतील, त्यानंतर जगनजी घोडीलकर असतील, आणखी पण मच्छिंद्र महाराज भोईर असतील, दीपकजी म्हात्रे असतील. मालवणी प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. सेमच स्टॉल आहे त्यामुळे मी तो कव्हर नाही करत. दीपक महाराज दुर्गे पाशाने या सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभस्य आपण दीप प्रज्वलन या ठिकाणी करायचं. या साईडला आपल्याला हेअर ऑइल वगैरे पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला हेअर ऑइल वगैरे पाहिजे तसेच गुरुनाथजी मुंबईकर, दुर्वाशी धुळे माझे अध्यक्ष रेडीमेड गजरा वगैरे आंबोडा वगैरे बरे ना. सचिनजी मस्कर, चंद्रकांत, नमस्कार. सर्व पाहुण्यांना विनंती करेन की आपण स्थानबद्ध व्हा. नम्रतेची एक विनंती राहील की आपण जे आपले सर्व कार्यकर्ते आपण सगळ्यांनी थोडं बाजूला व्हा. 100 रुपयाला असणार आहे. 100 रुपयाला. आणि त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाकीचे
गुलाबाच्या वेड्या पण 100 ला अच्छा 100 रुपयाला असणार आहे. तर मित्रांनो, हे वेण्या ना गुलाबाच्या त्या पण 100 रुपयाला मिळणार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पण आहेत अच्छा, तुम्हाला वेगवेगळे हव्या डिझाईन पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे कोंब आहेत. हे जर तेवढं हेवी होऊन जातं, त्याच्यामध्ये छोटा हवा असेल तर छोट्यामध्ये कोंब आहेत. अच्छा, प्लास्टिक छोट्यामध्ये. वाले पण आहेत, मोठ्यांमध्ये अच्छा, प्लास्टिक मोठ्यांमध्ये आणि प्लास्टिक वन वाले. पीस वगैरे वर लावायसाठी असे पण आहेत. ओके, वन पीस मध्ये पण युज करण्यासाठी आहे. हे बघा. आणि बघा, रेडीमेड गजरे पाहिजे ना, ते पण मिळणार आहे आर्टिफिशियल. यांची किंमत 60 ला 1 आहे, 100 ला 2 आहेत. 60 ला 1, 100 ला 2. ओके. आणि क्लिपची प्राइस हे 50 ला आहेत. 50 रुपयाला. हा. आणि हे काय? हे पण क्लचेस अच्छा, आहे. क्लचेस आहे. हा, हे 150 ला आहे. 150 ला. ओपन कसं होत आहे? हे असं. 60 ला 1, 100 ला 2. अशा प्रकारे ओपन होतो. ओके. आणि या सगळ्यांची किंमत 150 सगळ्यांची वेगवेगळी आहे. गुलाबाची फुलं आहेत, 100 ला 3 आहेत. 100 ला 3. तर गुलाबाची फुलं आहे 100 ला 3 आहे. आणि आंबोडा कसा असणार रेडीमेड? 50 ला. 50 रुपयाला. ओके, तर 50 रुपयाला असणार आहे. थँक्यू. आणि ते कोणाला ऑर्डर वगैरे द्यायचं कॉन्टॅक्ट नंबर सांगता? 9702562531. ओके, चालेल. थँक्यू. थँक्यू. आणि बघा, इथं आपला खाजा वगैरे पाहायला मिळेल. आता खाजा कसा असणार आहे? हा, 50 रुपये पाव किलो. आणि याची प्राइस किंमत 50 रुपये. अद्रक वाला आहे 70 रुपये पाव किलो. ओके, तर अद्रक वाला आहे. आणि सुतरफेनी कशी असणार? 70 रुपये. आणि ती वाली 70 रुपये पाव. हा, 50 रुपये. ओके, तर जरा मिठाई कोणती पण ना 70 रुपये पाव किलो मिळणार आहे. किंवा खाजा आणि पेठा आहे ना आपल्याला 50 रुपये पाव किलो मिळणार आहे. तर सगळे स्वीट्स आपलं पाहिले ना, सगळे आहे ना 70 रुपये पाव किलो असणार आहे. आणि आंबावडीची किंमत दुसऱ्या आता आंबावडी कशी असणार आहे? तर 30 रुपयाला 1, 50 ला 2 असणार आहे. ओके, चालेल. थँक्यू. आणि बघा, या साईडला पण आपल्याला प्रिंटेड टी शर्टचं शॉप पाहायला मिळणार आहे. हॅलो, आपल्या ब्रँडचं नाव सांग ना. तो कोणते प्रोडक्ट मिळणार आहे? आपला नेम प्लेट आणि की होल्डर. नेम प्लेट. तर नेम प्लेट असणार आहे. त्याची प्राइस वगैरे काय असणार आहे? याची 280 प्राइस आहे. किती? 280. तर 280 रुपीज प्राइस असणार आहे. की होल्डर विथ आहे ना, नेम प्लेट आहे. आपले नेम प्लेट 1500 पासून स्टार्ट आहे. ही कशी असणार आहे? 1500 पासून स्टार्ट आहे. 1500 पासून स्टार्टिंग आहे. त्याच्यावर 15% डिस्काउंट असेल. आणि आणखी पण वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याची क्वालिटी आहे, त्याची प्राइस असणार आहे. आणि हे काय? एंगेजमेंट प्लेटर आहे. एंगेज प्लेटर. एंगेज प्लेटर आहे. ओके, तर एंगेज प्लेटर आहे. पाहू शकतो, सुंदर बनवली. तर मित्र बघा, यांचा पॅम्पलेट आहे. त्याच्यावरती पूर्ण माहिती दिलेली आहे. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व काही आणि ऍड्रेस वगैरे पण. हा शॉपचा ऍड्रेस आहे ना. आणि बघा, यांच्या शॉपचा ऍड्रेस आहे. तर तुम्ही यांच्या शॉपला पण व्हिजिट करू शकता किंवा त्यांना व्हॉट्सअप मेसेज पण करू शकता. आणि या साईडला बघा, आपल्याला ज्वेलरी वगैरे पाहायला मिळणार, तर त्यांच्याबद्दल माहिती द्या. बरं आहे ना? नमस्कार ताई. नमस्कार. तुमच्या ब्रँडचं नाव सांगा. माझ्या ब्रँडचं नाव आहे कलाकार दिसत्या. तुम्ही इथे बघू शकता, आपलं इंस्टाला पेज सुद्धा आहे. इकडे तुम्ही बघाल टोटली हँडमेड ज्वेलरी आहे. आम्ही स्वतः त्याचे मॅन्युफॅक्चरर आहोत. इकडे तुम्ही बघाल 300 रुपयामध्ये कोणताही नेकलेस घ्या, 300 रुपये. वेगवेगळे आपल्याकडे आहेत. 50 रुपयाला आहेत छोटे नेकलेस, 50 रुपयाला कानातले, 50 रुपयाला अंगठी आहे. वेगवेगळे डिझाईन्स आहेत. इकडे तुम्ही बघाल 250 रुपये, 250 रुपयाला फक्त नेकलेस विथ इयरिंग्स आहेत. वेगवेगळे आपले डिझाईन्स आहेत. तुम्हाला जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर आमचा इंस्टाला पेज आहे आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8850285455. आपला हा नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. चला मित्रांनो, प्राइस कॉलचा कव्हर केलाय. आणि ज्वेलरी वगैरे पाहिजे तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता. आणि मित्र समोर आपल्याला आगरी खानवर जत्रा पाहायला मिळणार आहे. सगळे फूड स्टॉल समोर पाहायला मिळणार आहे. आणि त्या साईडला पण काही कन्झ्युमर स्टॉल्स आहेत, ते पण आपण नंतर जाताना कव्हर करूया. बघा, इथं आपल्याला मसाला पापड वगैरे, मंचुरियन वगैरे, फ्राईड राईस वगैरे पाहायला मिळणार आहे. समोर पण तो स्टॉल आहे. आणि या साईडला बघा, या साईडला ना आपल्याला बालनगरी पाहायला मिळणार आहे. तर आपण जरा आहे ना फूड स्टॉल कव्हर करूया. या साईडनी कोणकोणते फूड स्टॉल आहे ना, ते आपण कव्हर करूया सर्वात आधी. इथे आपल्याला दिल्लीची कुल्फी वगैरे पाहायला मिळणार आहे.
आणि बघा या साईडला आपल्याला मसाला पापड वगैरे पाहायला मिळणार आहे. जय महाराष्ट्र मसाला पापड वगैरे किंवा पिझ्झा वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. आणि या साईडला पण बघा, या साईडला आपल्याला मंचुरियन आहे, नूडल्स वगैरे किंवा दाबेली वगैरे पाहायला मिळणार आहे. इथं पण आपल्याला मसाला पापड ट्विस्टेड वगैरे पाहायला मिळणार आहे आणि फ्रेश बनवूनच चालू आहे बघा यांचं. आणखी पुढचे स्टॉल्स पण आपण पाहूया, कव्हर करूया. सगळ्यांना प्राइस वगैरे विचारत नाही मी, कारण की प्राइस वगैरे ऑलमोस्ट सेमच असते. त्यामुळं तिथे पण आपल्याला आईस्क्रीम वगैरे पिझ्झा वगैरे पाहायला मिळणार, पिझ्झाचा स्टॉल पाहायला मिळणार आहे. आणि या स्टॉलला बघा या साईडला आपल्याला बर्गर वगैरे, बर्गरचा स्टॉल आहे बघा. हा एकविरा हॉटेल चायनीज कॉर्नर, तिथे आपल्याला बघा भट्टी वगैरे पाहायला मिळणार आहे. स्पेशल भट्टीवरती आपल्याला तंदुरी वगैरे फ्राय करून मिळणार आहे इथं. आणि बघा बालाजी आगरी खानवर, तर इथे विचार आपल्याला कोणकोणते फूड मिळणार आहे. बघा इथे आपल्याला मटन मसाला वगैरे, चिकन मसाला, सुका चिकन वगैरे, कोळंबी मसाला, चिंबोरी मसाला किंवा सुरमई मसाला आणि बांगडा मसाला, पापलेट मसाला आणि बघा बोंबील फ्राय वगैरे, मांदेली फ्राय किंवा कलेजी मसाला वगैरे, जवळा चटणी वगैरे, लॉलीपॉप वगैरे आणि काय बोंबील चटणी वगैरे, सुकट चटणी वगैरे पाहायला मिळणार आहे. बालाजी आगरी खानवळ या स्टॉलचं नाव आहे. आणि बघा या स्टॉलला पण आपल्याला दाबेली वगैरे पाहायला मिळणार आहे. दाबेली, मंचुरियन वगैरे. जय महाराष्ट्र मंचुरियन कॉर्नर सेमच स्टॉल आहे. आणि बघा इथे सेंट्रल सिटिंग अरेंजमेंट पण केली आहे, तर तुम्ही फूड वगैरे एन्जॉय वगैरे करणार तर इथे मला सिटिंग अरेंजमेंट पण दिलेली आहे. आणि या साईडला पण सेमच स्टॉल आहे, त्यामुळे दाखवत नाहीये. आणखी पुढचे स्टॉल्स आपण कव्हर करूया. या स्टॉलचं नाव बघा मत्स्यराज या स्टॉलचं नाव आहे. बघ इथे मांदेली फ्राय करणं चालू आहे ताईचं, आणि या साईडला बोंबील फ्राय करणं चालू आहे. मला फ्रेश फूड पाहिजे असेल ना तर नक्की तुम्ही ना आगरी महोत्सवाला व्हिजिट करू शकता. मसाले वगैरे लावून फ्राय करणार, बोंबील वगैरे आणि बघा आपला पापलेट वगैरे फ्राय करण्यात चालू आहे. मसाले वगैरे लावून सगळं रेडी आहे इथं. आणि बघा इथं आपल्याला प्रॉन्स कोळंबी, पापलेट मसाला, भाकरी वगैरे आणि बघा इथं जवळा मसाला, बोंबील फ्राय वगैरे, मच्छी करी वगैरे आणि बघा चिंबोरी मसाला वगैरे. की पुढचा स्टॉल आहे हॉटेल सिंधुदुर्ग, इथे जर हा पण कव्हर करूया. आणि बघा इथे पण आपल्याला वेगवेगळे फूड्स वगैरे पाहायला मिळणार आहे. तर बघू इथे कोणकोणते फूड आहे, त्यांची प्राइस नाव वगैरे काय असणार आहे. हे बघा जवळा फ्राय, कोलंबी फ्राय वगैरे, कोळंबी बिर्याणी, कोळंबी मसाले, मच्छी कढी, सुकं मटन मसाला, चिकन मसाला, सुकं चिकन किंवा सुकी कलेजी वगैरे, सोलकढी, चिकन बिर्याणी, चिकन किमा, सुरमई थाळी, ते लास्टला का बघा चिकन थाळी वगैरे, पापलेट थाळी, कोळंबी थाळी, मटन थाळी आणि बोंबील फ्राय, सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, बांगडा फ्राय आणि बघा रेडी मसाले वगैरे लावून रेडी आहे आणि ऑन द स्पॉट आपल्याला फ्राय करून मिळणार आहे. मेन म्हणजे मित्रांनो सगळ्यांची प्राइस आहे ना त्याच्यावरती मेन्शन केलेली आहे. इथे बघा हा मालवणी हॉटेल, इथे पण बघा आपल्याला जवला पाव, चिकन कलेजी पाव, चिकन खिमा पाव, वजडी पाव किंवा चिकन खिमा, वजडी मसाला, जवला मसाला, कलेजी मसाला, चिकन मसाला, सुका चिकन, मटन मसाला, चिकन थाली, कोलंबी थाली, मटन थाली, मच्छी थाली, कोलंबी वडे किंवा बांगडा, पापलेट, मोठी कोलंबी, शिंपली मसाला, खेकडा मसाला, कोलंबी मसाला वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सगळ्यांची प्राइस ना मेन्शन केलेली आहे. मी थांबून व्हिडिओना पोस्ट करून पण पाहू शकता. तर हा स्टॉल तर आपण कव्हर केलेला, आणखी पुढचे स्टॉल पण पाहूया. आणि जळगावचा स्पेशल आपला पुरणाचा मांडा, फ्रेश फूड बनवणं चालू आहे पाहू शकता. आधीच्या ना फ्रेश फूड बनवणं चालू आहे, चालेल पुरणाचा मांडा बनवणं चालू आहे पाहू शकता. आणि हा मेथीचा पराठा. आणि बघा हा एक स्टॉल आहे, इथे पण आपल्याला समोर लिहिले पण सगळं तुम्हाला वाचून दाखवतो मी. पापलेट मसाला, तिसरा मसाला, सुरमई फ्राय, कोंबडी वडे, बांगडा फ्राय, कोलंबी मसाला, पापलेट फ्राय, तांदळाची भाकर वगैरे, कोळंबी भुर्जी किंवा सोलकढी वगैरे, सुरमई मसाला. आणि बघा इथे फ्रेश फूड बनवणं चालू आहे. सगळ्यांची प्राइस मेन्शन नाही केली त्याच्यावरती, तर तुम्हाला तुम्ही प्राइस त्यांना विचारू शकता.
सध्या तर मी प्राइस वगैरे विचारत नाहीये. आणि बघा इथे पण आगरी खानवळ या स्टॉलला पण आपल्याला बघा पापलेट थाळी, कोलंबी थाळी, बांगडा थाळी, सुरमई थाळी आणि चिलपी थाळी, मटन थाळी, चिकन थाळी, घावणे, इकडे घावणे, सगळ्या थाळ्यांची प्राइस आहे ना मेन्शन केली. 400, 350, 300, 400, 200, 400, 300 अशी सगळ्यांची प्राइस आहे ना मेन्शन केलेली. गरिबांचा ढाबा स्टॉलचं नाव तर भारी लिहिलंय, गरिबांचा ढाबा. इथे काय काय पाहूया आपण जरा. मटन थाळी, चिकन थाळी, कोंबडी वडे, चिंबोरी मसाला किंवा डाळ भाजी वगैरे, चिंबोळी चटणी वगैरे सगळ्यांची प्राइस वगैरे ना मेन्शन केलेली मेनमध्ये. आणि बघा हे समोर आपल्याला पाणीपुरीचा स्टॉल पाहायला मिळणार आहे. पाणीपुरी शेवपुरी जर तुम्हाला एन्जॉय करायचं तर तुम्ही हे पण एन्जॉय करू शकता. तर मित्र बघा या साईडने सगळे फूड स्टॉल चालू होतात आहे ना, तर या बाजूला पूर्ण फूड स्टॉल पाहायला मिळणार आहे. आणि एंड इथं होत आहे. आणि इथं पण बघा त्या भावाचं ना फ्रेश बनवूनच चालू आहे इथं. आणि बघा या साईडने आपल्याला बालनगरी पाहायला मिळणार आहे. आणि समोर आपल्याला गेम झोन पाहायला मिळणार आहे. आणखी पण आपल्याला पाळणे वगैरे असे पुढे पाहायला मिळणार आहे, ते पण आपण कव्हर करूया. ट्रेनचा आवाज पण दिलेला आहे. आणि समोर तो पाळणा दिसतोय बघा, तो पाळणा बहुतेक ठिकाणी बंद असतो, पण इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा तिथे आपला आकाश पाळणा पाहायला मिळणार, तो एक मोठा पाळणा आहे तिकडे. आणि तो बघा तो एक पाळणा तिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे इथे आपल्याला A to Z पाळण्याना चालू पाहायला मिळणार आहे. आणि बघा मित्रांनो इथे आपल्याला कटलरीचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. सगळे 20-20 रुपये सेलवरती, काही काय 20-20 रुपयाच्या सेलवरती आपल्याला पाहायला मिळणार. 3 दिवस या ठिकाणी हा कार्यक्रम आपल्याला अतिशय आनंदात आणि उत्साहात पाहायला आणि या साईडला आपल्याला कंदीपेढा पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर या कार्यक्रमाची प्रास्ताविक आणि या साईडला आपल्याला उपवास वगैरे पाहायला मिळणार या स्टॉलला. आणि आगरी समाजाचे मुख्य नेते, मुख्य कार्यकर्ते उपवास किंवा आपल्याला लोणचं वगैरे पाहायला मिळणार आहे. नमस्कार ताई. नमस्कार सर. आपल्या ब्रँडचं नाव सांगता मला? माझं ब्रँडचं नाव आहे नेल्स बाय जानवी. ओके, नेल आर्ट आपल्याकडे पाहायला मिळणार आहे. सगळ्या टाईपचे हे प्रेसॉन्स आहेत, तुम्ही हे यूज करू शकता. 100% यूज हा कॅट आयचा शेड आहे, ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. त्याच्या मागे तुम्हाला बफर, ग्लू टॅप्स आणि ग्लू आणि सगळं काही भेटणार, तुम्ही यूज करू शकता याला. 100 म्हणजे तुम्ही यूज भरपूर वेळा यूज करू शकता. आणि याची प्राइस काय असणार आहे? ह्याची प्राइस आहे 800 पासून. प्रत्येक याच्यावरती सगळ्याची डिफरंट प्राइस. सगळ्यांची डिफरंट प्राइस आहे. ओके, जशी डिझाईन वगैरे असेल तशी प्राइस डिझाईन आणि कस्टमाइज करून पण भेटतात. हे टोस्टचे आहे. ओके, हे टोस्टचे आहेत, हे पण टोस्टचे आहेत. आणि हे कॅटाय आहे. कॅटाय आजकाल खूप ट्रेंड मध्ये चालू आहे. आपण ऑर्डर्स पण घेतो बल्क मध्ये. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8010127330. काही असेल तर मला प्लीज कॉल करा किंवा मेसेज ड्रॉप. आणि बघा इथे पण त्यांचा कॉन्टॅक्ट, हाच कॉन्टॅक्ट नंबर. हो, याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर पण दिला. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्ही यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता. आणि हे नेल आर्ट तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. ओके, चालेल, थँक्यू. चला मित्र, हा स्टॉल आपण कव्हर केलाय. आणि बघा तिथे आपल्याला ज्वेलरी वगैरे पाहायला मिळणार त्या स्टॉलला. आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेस मध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.